2 मिनिटं थांबा, सामना थांबवायचा 2 मिनिटं थांबा जरा. थांबा थोडं, लाईव्हचा जरा सेटिंग या ठिकाणी चालू आहे. 2 मिनिटं थांबा. चला सामना चालू करा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज निखिल मोकळ. पॉवर प्लेचा षटक, बंद कर षटक. पहिलाच चेंडू आजच्या दिवसामधला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. एक्झिक्यूट केला चेंडूला. सिले मुलांच्या दिशेनं या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होती. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज निखिल मोकळेच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनकारक षटक आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेट रिझन मध्ये जाणार. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांना. या सिंगलनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळगावर 1 असताना सुरुवात थोडीशी संत गतीने झाली आहे कराडे संघाची. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला उभे होते अंकित, मात्र स्ट्राईक एंडला डायरेक्ट डेंजर झोनला चेंडू फेकला होता. मात्र या ठिकाणी प्रोटेक्शन अतिशय चांगलं झालं होतं. या ठिकाणी 1 धाव मिळते या सिंगलला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. प्रत्येक खेळतो 1 वर, साथी फलंदाज खेळतो 1 वर. संघाची धावसंख्या 2 असताना बिनबाद 2 अशी सुरुवात आहे. प्रतीक आणि अंकित अशी जोडी आपण मैदानावर पाहतोय. मुख्य फलंदाज पहिलं षटक, कमालीचं षटक पाहायला मिळतोय. तिक्कट मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज हप्टेकर चेंडू होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतो, क्लास पाहायला मिळतो. देखना फटका, चेंडू जातोय सी मारे से पलीकडे. एक ब्रँडेड चौकार. या ठिकाणी दमदार सुरुवात केली आहे फलंदाज. पहिले चेंडू त्याने सन्मानकारक केले. त्यानंतर खराब चेंडू होता, हप्ट्याकर चेंडू होता, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, चेंडू गेला लॉंग ऑन रिझन मध्ये दणदण करीत सीमा रेषे पलीकडे. फलंदाज प्रतीकेच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनकारक षटक आहे. त्या षटकामध्ये जवळपास 10-15 धावा आल्या पाहिजेत असा अपेक्षेने खेळ करतोय. हा चेंडू कार्पेटच्या साह्याने एक्झिक्यूट केला. चेंडू जातोय गलीमध्ये, 1च धाव मिळते या सिंगलला. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 7 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज निखिलनं. एक चौकारानं जरूर मार खाल्लाय. 4 चेंडू अतिशय अप्रतिम त्याने हाताळले गेलेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनकारक षटक आहे. त्या षटकामध्ये अतिशय चांगले चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय गोलंदाज निखिल याच्या माध्यमातून. खणून काढलाय चेंडूला. फुलर लेनचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्यानं चेंडू लॉंग ऑफला जातोय. सिंगल होती मात्र तिथं डबलला कन्वर्ट केलं. त्या ठिकाणी फ्लंबल पाहायला मिळालं आणि याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत 9 या आकड्यावर. एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात झाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. गोलंदाज निखिलनं आपल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 9 ठोक डीजे. थँक्यू सो मच. या ठिकाणी सुरुवात करत असताना आपण अतिशय जबरदस्त वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समस्प्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा
या ठिकाणी यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून या ठिकाणी मी स्वतः अजित झुंजाराव आणि माझ्या साथीला आज समालोचक देवेंद्र सर असतील, यश सर असतील आणि अंकित मालुसरे सर असतील, हे तीन सर आपण आज पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आश्रय संघाचा संगणक आणि बारवई संघाचा संगणक लगेच टॉस करण्यासाठी यायचं. पहिला चेंडू जबरदस्त हाताला गेला. गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन आला गोलंदाज सतीश मोकल. डावखुरी हाताचा फलंदाज एका चौकाराच्या साह्याने खेळतोय. प्रतीक पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एका डॉट चेंडूची सांगत होते, अगदी पायाला गेला. गोलंदाज हुशार आहे. चांगल्या प्रकारे गोल्डलँड स्पॉटवर चेंडू आदळले जातात. टप्पा त्यानं घेरलाय या मैदानावर. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सादर होतीये. आतापर्यंत 2 चेंडू त्यानं हाताळले गेले, सलग 2 चेंडू त्यानं डॉट टाकले गेलेत. फलंदाज प्रतीक याला डावखुरी हाताचा हा फलंदाज आहे, घातक असता डावखुरी हाताचा फलंदाज. तिसरा चेंडू त्याच पद्धतीनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एका डॉट चेंडूची सांगता होती. वारंवार चुकी करतोय गोलंदाज. सफल गोलंदाजी पाहायला मिळते. कमाली गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून अतिशय चांगले चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. सरस गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून. चौथा चेंडू खूपच ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. टप्पा पडण्यात थोडासा बाहेर निघाला. आपण नेहमी म्हणतो की अति प्रयोग करायला गेले ना का अशा गोष्टी घडत असतात. 3 चेंडू त्याने जबरदस्त हाताळले आणि जास्त प्रयोग करायला गेले की आपला जो अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली होती. सन्मान करत चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू गेला स्लिम डॉपला. एक सिंगल प्राप्त केली. या सिंगलना संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 11 या आकड्यावर. कमबॅक केलं या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज. सुरेख पद्धतीनं गोलंदाजी केली. आमचे दोरकाना सर या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील आपण माजी सरपंच ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फक्त आवाज दे केला त्याने, लेकिन आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये आणि एक सिंगल प्राप्त केली आहे. या सिंगलनं संघाची धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते कराडे संघाला. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर. थोडासा नाजूक आणि केवळवाणे परिस्थितीमध्ये सापडला गेला. मी तर म्हणेन कराडे संघ प्रथम फलंदाजी करताना जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला साजील जाऊन या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते साई संघाकडून. साई संघ देखील नौका संघ आहे. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमा रेषे पलीकडे. मिड विकेट रिझन मध्ये दणदण करीत गोलीच्या वेगानं 4 धावेसाठी प्रतीक याच्या बॅट मधून ठोक डीजे. क्रिकेट रसिकांचं आणि सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं आपण या ठिकाणी जोरदार स्वागत करूया. माजी सरपंच चषक 2024 प्रकाश ज्योतातील भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतो. या शृंखलेमध्ये आपण भाग घेतलात या सर्व खेळाडूंचं आपण या ठिकाणी जोरदार स्वागत करूया. आणि यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आसरे विरोधात बारवई. त्या दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो की लगेच रिपोर्टिंग करायची आहे. बारवई आणि आसरे या दोन्ही संघांच्या संगणकांना लगेच रिपोर्टिंग करायची आहे. वारंवार मी सूचना देतोय.
माझे साथी समालोचक पंकज पाटील यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. ते देखील पंच काय हा चालू आहे. एक जमेची बाजू आहे. अजूनही एकही मोहरा बाद झाला नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी सेट झालेत. अकोट टप्प्याचा चेंडू होता. हा प्रकार चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. गुडलँड स्पॉटवर चेंडू आदळला होता. गोलंदाजी प्रत्येकाच्या पावलावर पाऊल देऊन गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख पद्धतीने मारा या ठिकाणी करतायत गोलंदाज. संदेश गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. तळेगाव एंड कडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड वरती विकेटनं मारा करतोय. हा प्रकार चेंडू होता. चांगला फटका. टायमिंग पाहायला मिळतो. क्लास पाहायला मिळतो. चेंडू जातोय. स्कोर लेगच्या डोक्यावरून उडवला आहे. सीमारेषे पलीकडे गगनचुंबी गगनभेदी षटकार. पंचांकडे पाहतच राहिले. फलंदाज अंगाला चेंडू आदळतोय. पंचांनी या ठिकाणी डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर दिलं गेलंय. फेर डिलिव्हरी या ठिकाणी फलंदाजी करत असताना फलंदाज थोडासा वाकून खेळत होता आणि चेंडू सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. दोन्ही 12वे खेळाडू देखील अतिशय चांगले आहेत. कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नाही आहे. अतिशय चांगले या ठिकाणी मला दोन्ही कौतुक करणं तेवढं त्यांचं देखील गरजेचं आहे. कारण जो निर्णय दिला त्या निर्णयाला मान्य केला दोन्ही 12व्या खेळाडूंनी. हा चेंडू चांगला प्रयत्न होता. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रतीक यानं मात्र प्रयत्न फसला आणि जाल्यामध्ये पकडला गोलंदाज संदेश या गोलंदाजानं. आणि पहिला मोहरा बाद होतोय कराडे संघाचा. प्रतीक याच्या स्वरूपामध्ये ठोक डीज. सुरुवात केली होती फलंदाज अंकित यानं. त्यानंतर थोडंसं दडपण स्वीकारर हा गोलंदाज. कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता या ठिकाणी आत्मविश्वासानं गोलंदाजी केली आणि स्वतःला सिद्ध केलं या गोलंदाज संदेश या गोलंदाजानं. माइंड फ्रेशने गोलंदाजी पाहायला मिळाली असं वाटतं. ज्यावेळेस आपण गोलंदाजी करत असतो त्यावेळेस षटकार चौकार मारायला लागले थोडंसं भडकटतात गोलंदाज. वाईट चेंडू टाकतात. पण गणेश पाटील जर विचार केला तर चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. मी नेहमी म्हणत असतो ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता त्यावेळेस तुमचा फुटवर्क जर चांगला असेल ज्यावेळेस तुमचा फुटवर्क चांगला असेल त्यावेळेस तुम्ही शॉट सिलेक्शन अतिशय चांगले करू शकता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आमचे माननीय श्री प्रल्हादजी तांडेल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. दुसरा मोहरा बाद होतोय. नंदू हा फलंदाज एकही धावेचा मित्र म्हणेन एकही धाव त्यानं प्राप्त केली नाहीये. झिऱ्या संख्येवर बाद होतोय. आल्या पावली परतलाय.
संघाची धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 3 षटकांमध्ये धावा जमल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये कराडे संघाने 2 बाद 23 या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. चांगलं टोटल टार्गेट सेट करायचं असेल तर ज्यावेळेस तुमची परिस्थिती संकटामध्ये असते ना त्यावेळेस तुम्हाला धावून येणं खूप गरजेचं असेल. कारण एक सेट झालेला फलंदाज अजूनही मैदानावर आहे. अंकित सारखा फलंदाज मैदानावर आहे. त्यानं एक षटकार मारलाय. त्याच्याकडून आशा असतील मात्र आशा पल्लवित होणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 20-25 धावा आल्या तर चांगलं टोटल टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल प्रतीक 11 कराडे संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि या संघाकडून 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन आला गोलंदाज प्रमोद. अगदी पाहायला गेलं ना तर थोडेसे नाजूक आणि केवळवाने परिस्थितीमध्ये जाऊन बसला गेलाय तो म्हणजे कराडे संघ. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय फ्रीज. फलंदाज गोलंदाजसाठी सायकल ट्रॉफीज. थोडासा गोलंदाजी खराब पाहायला मिळते. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर पडाला चेंडू. पंचांनी या चेंडूला दंडित केलं आणि या ठिकाणी अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 24 या आकड्यावर. 24 धावा धाबळकावर. तसं पाहिलं तर चांगल्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ नौके संघ आहेत. कराडे संघ ताकदीचा संघ आहे. साई संघ थोडा नौका संघ आहे. मात्र गोलंदाजी त्यांची सरस कामगिरी पाहायला मिळाली. फलंदाजी कशी होणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जर तरच्या गोष्टी आपण पाहत असतो. एखादा फलंदाज जर लागला तर तो देखील चांगली इनिंग साकारतो. मात्र या ठिकाणी आता चांगली इनिंग साकारायला लागेल अंकितला. खराब गोलंदाजी पाहायला मिळतं. पाणी फिरवण्याचं काम करतो की काय या 3 गोलंदाजांच्यावर. हा गोलंदाज शेवटचं षटक आहे. स्लोगरचं षटक आहे. हाणामारी करण्याचं षटक आहे. त्या षटकामध्ये त्यानं 2 चेंडू सर टाकले गेलेत प्रमोद या गोलंदाजानं. त्याच पद्धतीनं चेंडू टाकलाय. आता मात्र या ठिकाणी थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. लगातार 3 सलगचे चेंडू या ठिकाणी स्वर टाकलेत गोलंदाज प्रमोद यानं. थोडासा विचार करणं खूप गरजेचं असेल प्रमोदला. कारण आपले जे 3 गोलंदाज होत्या पहिला गोलंदाज प्रमुख होता. निखिलनं चांगली गोलंदाजी हाताळली. त्यानंतर संदेशनं चांगली गोलंदाजी हाताळली. त्यानंतर संदेशनं चांगली गोलंदाजी हाताळली. शेवटच्या षटकामध्ये थोडासा धडपड करतोय साई संघ. हा चेंडू जबरदस्त होता मात्र हा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू येतोय. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी याला दंडित केलं. दोन्ही विंग्स ओपन केलेत आणि सर चेंडू दर्शवतायत. एक अव्वंतर धाव मिळते. बनूच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. अशा धावा जर तुम्ही खर्च केल्या तर निश्चितच येणाऱ्या फलंदाजी करत असताना तुम्हाला महाग ठरू शकतात. कारण क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्त्वाची असते आणि या ठिकाणी बाल करतोय. अगोदरच धावा कमी होते आणि धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. लागोपाठचे सलगचे 4 चेंडू या ठिकाणी सर टाकले. थोडासा विचार करायला हवा आहे. साई संघाकडे गोलंदाज देखील नसेल कारण 4 चेंडू सर टाकून सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला कर्णधारानं. विश्वासाला सार्थक जातो की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. हा चेंडू जबरदस्त हाताला. आता मात्र परत येतो आपल्या गोलंदाजीवर. या फलंदाजा विचार केला ना तर लगेच तो छगी नाही तो अब्दुल गनी. फलंदाजानं चेंडूची पाहणी देखील केली नाहीये. फक्त स्पीडला बॅट फिरवली. मात्र एका डॉट चेंडूची सांगता होतीये. तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल ना तर तुम्ही कोणत्याही चेंडूला तुम्ही दिशा देऊ शकता. हा चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. वारंवार चुकी करतोय गोलंदाज. भरकटला आहे आपल्या गोलंदाजीवर. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रमोद याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर. 5 चेंडू सर टाकले त्या गोलंदाजानं. एकच चेंडू आतापर्यंत चांगला हाताला गेला गोलंदाजानं. तो देखील डॉट. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. अशालभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बाईच्या स्वरूपामध्ये एकदा मिळते. निश्चितच जर चेंडू कलेक्ट केला असता या यष्टीरक्षकांना तर हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळाला असता. ट्रॅव्हल करतो अतिशय चांगले चेंडू आता मात्र या ठिकाणी हाताळतोय. प्रोटेक्शन पाहायला गेलं तर माननीय श्री राम कडपे राम पाटील यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं व्हायचं.
हा चेंडू खूपच ऑफ टर्मच्या बाहेर. एखादा चेंडू चांगला टाकतो तर एखादा चेंडू सोड टाकतो. आतापर्यंत या गोलंदाजांना बोनसच्या स्वरूपामध्ये 6 अवांतर धावा खर्च केल्यात. येणारा सत्र आणि काळ त्यांना भोगावा लागतोय की काय या 6 धावा हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. अद्यापर्यंत बॅटची एज लागून चेंडू जातोय. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. प्रमोदने मात्र एक धक्का ब्रेक तू दिलाय तो म्हणजे कराडे संघाला. रोहित याच्या स्वरूपामध्ये ठोक डीज. ज्यावेळेस आपल्या बॅटमधून फटके येत नसतात ना त्यावेळी आपले जे फलंदाज आहेत ना षटकार चौकार मारायला जातात. कारण त्यांना माहिती असतो यूट्यूबला लगेच एक षटकार मारला का लगेच क्लिप व्हायरल होते. एक रील्स लगेच आपण या ठिकाणी टाकली जाते. तसं नव्हता क्रिकेटमध्ये एक सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं. कारण जो फलंदाजी करतोय फलंदाज अंकित तो षटकार चौकार मारण्यासाठी जातोय. सिंगल डबलला तो घेण्यासाठी प्रयत्न देखील करत नाहीये. नजर देखील त्याच्याकडे नाहीये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो वारंवार बीट होतो. आल्या आल्या मात्र या ठिकाणी पार केलाय. उडवलाय चेंडू. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दणदण करीत सी मारेसे पलीकडे. एक ब्रँडेड षटकार फलंदाज अनिकेत याच्या बॅटमधून ठोक डीज. थोडासा अडचणीमध्ये सापडला होता कराडे संघ. मात्र 6 वाईट भेटले. त्यानंतर थोडासा चांगल्या परिस्थितीमध्ये आला. फलंदाजानं मात्र सुंदर फलंदाजी कार्पेटच्या साह्यानं चेंडू एक्झिक्यूट केलाय. गुदगुल्या करत चेंडू जातोय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. चेंडू जातोय गोलीच्या वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सी मारेसे पलीकडे 4 धाव्यांसाठी ठोक डीज. थँक्यू सो मच. या ठिकाणी हाणामारी करण्यास सुरुवात केली. आक्रमण चढवलं. शेवटचं षटक होतं. त्या षटकामध्ये मात्र भरपूर समाचार घेतलाय. धावा कमी होत्या 3 षटकामध्ये. हा चेंडू त्याच पद्धतीत दडपण या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावर. खूपच ऑफ टर्मच्या बाहेर आमच्या दीपक पाटील सरांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळतीये. संघाची धावसंख्या आतापर्यंत धाबळकावर 41. असं वाटलं होतं 3 षटकामध्ये फक्त 23 धावा होत्या. त्यानंतर मात्र पूर्णपणे पाणी फिरवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू सर चेंडू आतापर्यंत त्यानं आपल्या षटकामध्ये जवळपास 8 चेंडू सर टाकलेत. त्यामध्ये त्यानं एक षटकार खाल्ला, एक चौकार खाल्लाय. खराब आणि खराब गोलंदाजी पाहायला मिळते. भेदक गोलंदाजी करत होते 3 गोलंदाज. हा प्रकार चेंडू होता. मॅरिटनुसार चेंडूला फटका सजवला गेलाय. चेंडू जातो. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. थोडंसं प्लंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात फलंदाज अनिकेत याला. संघाची धावसंख्या 4 षटकामध्ये टोटल 44 आणि 45 धावांची गरज आहे. 2 विनसाठी 22 धावा खर्च केल्या या गोलंदाज प्रमोद यानं विश्लेषण केलं तर निखिलनं धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा गोलंदाजीसाठी आला तर गोलंदाज सतीश त्या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा गोलंदाज संदेशनं आपल्या संघासाठी 7 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा गोलंदाज प्रमोदनं आपल्या संघासाठी जवळपास 21 धावा खर्च केल्या. खूप मागडे षटक त्याच्याकडून पाहायला मिळालं. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलं कुठेतरी 30-35 धावांपर्यंत रोखतोय की काय साई संघ. त्यानंतर सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. मी तर म्हणेन टर्निंग पॉईंट ठरतील हे षटकार आणि चौकार अगदी शेवटच्या क्षणाला. अंकी या ठिकाणी यश मालकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण माझे साथी समालोचक आहेत तळवली गावचे. यानंतरचं समालोचन करतील आमचे गावचे पंकज पाटील. यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन करायचं.
बारवाई संघाचा संगणक आणि आश्रय संघाचा संगणक दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण लगेच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वारंवार सूचना देतोय की दोन्ही संघाने या ठिकाणी यायचं. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते कराडे आणि साई टीमनं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता. कराडे टीम समोर बॅटिंगसाठी आमंत्रण केलं होतं. बॅटिंग करत असताना कराडे टीमनं धावा जमवल्या गेल्यात ते म्हणजे 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं साई समोर. परंतु साई टीमचे आता सलामवीर मैदानामध्ये रवाना होते. 24 चेंडू 45 धावांची गरज असणार साई टीमला. दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. संदेश गावंड आणि विजय मोकल असे दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्पीडअप करायचा पंचांना विनंती करतो. येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असणारा मैदानामध्ये चेंडू पुरवायचा. आश्रय संघाचा संगणक आणि बारवाई संघाचा संगणक वारंवार सूचना देतोय जर आपण 10 मिनिटाच्या आतमध्ये रिपोर्टिंग केलं नाही जर पहिला करण्यात येईल तर पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. येणारे 24 चेंडू 45 धावांची गरज ती म्हणजे साई टीमला. नक्कीच पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पडझड चालू होती कराडे टीमची. त्यानंतर मोठे फटके मारले ते म्हणजे फलंदाज अनिकेतनं नक्कीच आपल्या संघाला सावरला आणि 45 धावांपर्यंत नेऊन ठेवला. आता येणारे 24 चेंडू 45 धावांची गरज असणाऱ्या टीम साईला लगेच स्पीडअप करायचा सलामवीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक नावाजलेले 2 फलंदाज चोवीस चेंडू 45 धाव्यांचं पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे साई टीम आणि सलामीर अगदी 2 चांगल्या शरीरयष्टीचे पाहायला मिळतील. प्रथम गोलंदाज वापरला गेलाय कराडे टीम कडून बंड्या. नक्कीच बऱ्याच वर्षाचा अनुभव असणारा हा गोलंदाज कित्येक मैदानावरती त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु या मैदानावरती देखील चांगली कामगिरी करावी लागेल बंड्या या गोलंदाजाला. आणि समोर शाखेवरती फलंदाज साई टीम कडून आपल्याला पाहायला मिळतो संदेश गावंड. 9 शाखेवरती विजय मोकल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदेश आणि विजय समोर गोलंदाज बंड्या पाहायला मिळतो. 24 चेंडू 45 धावांची गरज. पहिला चेंडू टाकण्यासाठी बंड्या तयार आहे. पहिला चेंडू सामना करणार विजय. समोर गोलंदाज बंड्या. गोलंदाज तयार आहे. तर चला पंच स्पीडअप करायचा. गोलंदाज बंडे आपल्याला पाहायला मिळतो. 45 धावांवरती रोख देणार का यावेळेस. सुंदर फटका पहिल्या चेंडूवरती सजवला गेला. क्षेत्ररक्षक धावतो परंतु चेंडू मात्र सीमा पार जातो. चौकार पहिल्या चेंडूवरती एक दणदणीत चौकार पाहायला मिळतो ओरटुडीत. चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजे संदेश या फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि चौकाराच्या साह्यानं खातं ओपन केला. श्री गणेश ओपन केला ते म्हणजे साई टीमचे 45 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत.
यावेळेस देखील तसाच कॉपी पेस्ट करणाराच फटका आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच क्षेत्ररक्षकाला चकमा देणारा फटका होता. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. चौकारच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये वाढ होती. 8 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते साई टीम कडून. O2Ds ज्याचा हाय स्कोर असेल त्याला या ठिकाणी बाय दिली जाईल. सर्व संगणकांनी नोंद घ्यायची आहे. ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल. आणि या ठिकाणी बारवाई संघाचा संगणक आलाय तर आसरे संघाच्या संगणकाला विनंती करतो की लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. चांगली सुरुवात झाली आहे ती म्हणजे टीम साई. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका खेचला परंतु कोणती चूक नाही केली आणि चांगला झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकांना आणि साथ दिली गोलंदाज बंड्याला आणि विकेटचं पतन होतं. बॅक टू बॅक त्यानं 2 चौकार खेचलं होतं परंतु तिसऱ्या चेंडूवरती आपली विकेट गमावली गेली. O2Ds कडपे आणि माननीय श्री राम पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावर आसनस्थ व्हायचे. त्याचप्रमाणे माननीय श्री अनिल मांडे देखील असतील त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. सर्व मान्यवरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठाकडे यायचं. नक्कीच संदेशनं चांगली सुरुवात करून दिली होती साई टीमला परंतु बंड्या देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज. तिसऱ्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला परंतु ज्याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो दर्शन. यावेळेस लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू इथे झेल झाली असती परंतु चुकी केली. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा आदरा दिला असता परंतु चुकी. क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाहीये गोलंदाजाला. धाव फलकावरती धावा लागले गेल्यात 8 धावा आणि एक मोहरा बाद केला गेला. चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज बंड्याकडून. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणारा गोलंदाज तयार आहे. यावेळेस अकुट टप्पाचा चेंडू मागे फेकणारा चेंडू तिथे सरळ क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु मिस फील्ड पाहायला मिळते. 2 धावेंमध्ये कन्वर्ट केलं जातं. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ होती. 10 धावा धावफलकावरती लागले गेल्यात ते म्हणजे टीम साई. चांगली सुरुवात करून दिली ती फलंदाज संदेशनं. बॅक टू बॅक 2 फटक्या 4 धावांपर्यंत ठोकल्या त्यानंतर विकेट गमावली गेली. त्यानंतर नवीन फलंदाज दर्शनच्या बॅटमधून 2 धावा अशा तब्बल 10 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. यावेळेस अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच लाईन लेन मात्र परफेक्ट होती. इथे ओव्हर समाप्त होती. या षटकामध्ये धावा खर्ची केल्या त्या म्हणजे बंड्या या गोलंदाजांना 10 धावा. धावा धावफलकावरती लागले गेलेत. एक गडी बाद झाल्यानंतर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये दर्शन आणि विजय अशी जोडसाखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज विवेक आला. विवेकला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये बांड्यानं 10 धावा खर्ची केल्यात. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोख द्यावं लागेल या विवेक गोलंदाजाला परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे दर्शन आणि विजय. नक्कीच स्ट्रायकिंगवरती विजयला नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल परंतु कराडे टीम कडून आपल्याला विवेक पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा जर बघायला गेलो 10 धावा धावफलकावरती लागले गेलेत. नवीन गोलंदाज वापरला गेला विवेक आपल्याला पाहायला मिळतो. विवेक टू विजय. यावेळेस मागच्या दिशेने चेंडू उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला तिथे मात्र सक्सेसफुल ठरला गेलाय. चौकार सीमा पार गाठली गेली आहे. 4 धावा. O2Ds
धावा धावपलकावरती लागले गेले. पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात केली आहे ती म्हणजे विवेक या गोलंदाजानं. अजूनही 5 चेंडू बाकी असतील या गोलंदाजाचे. चांगले चेंडू पेस करावे लागतील परंतु चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला विजयच्या बॅट मधून. दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार गोलंदाज विवेक. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता परंतु इथे काय केलं नक्कीच स्वस्तामध्ये बाद व्हावं लागतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये दर्शनला मागं परतावं लागतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद ठरतोय तो म्हणजे फलंदाज दर्शन. ओव्हर टू डीजे. नवीन बॅटर आलाय मयूर मोकल. नक्कीच काही गरज नसताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं ते म्हणजे फलंदाज दर्शनला. आता नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे मयूर मोकल. नक्कीच मयूर आणि विजय अशी जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्पा रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं तिथे मात्र धावची मध्ये पकडलं गेलं फलंदाज दर्शनला. थँक्यू सो मच. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. आसरे विरोधात बारवई अशी लढत आपण पाहणार आहोत. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेचला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. 15 धावा धावपलकावरती लागले गेलेत. 15 धावा चांगल्या धाव संख्येवरती रोख देताना आपल्याला पाहायला मिळतोय. कराडे टीम पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या त्यानंतर विवेकनं धावा खर्च केल्या. अद्याप 5 धावा. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. नाणेफेकीचा कॉल करतील माननीय श्री अशोक पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होतोय. दोन्ही संघांदरम्यान बारवई विरोधात आसरे अशी लढत आपण पाहतोय. याच्यानंतरचा सामना काय असेल निर्णय तुमचा या ठिकाणी? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना आपण किती धावांपर्यंत रोखणार समोरच्या टीमला? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण टॉस हारला तर आपला 4 षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50-55. आपल्याकडे असे कोणते फलंदाज आहेत की 50 पर्यंत पल्ला पार करू शकतात? 3-4 फलंदाज आहेत. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना पुढच्या वाटचालीसाठी. ओव्हर टू पंकज. नक्कीच या चेंडूवरती जेलबाद झाला असता परंतु गोलंदाजाला दिली नाही. 7 क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाला हेच हवं असतं की क्षेत्ररक्षकांना 7 दिली तर चांगली गोलंदाजीचा परफॉर्मन्स होतो परंतु इथे चुकी करतो. चुकीला मात्र माफी नसणार परंतु ही चुकी कितपर्यंत माननीय श्री आमच्या गावचे पोलीस पाटील अनंत पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आपण या ठिकाणी माजी सरपंच ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या दुखापत असून सुद्धा त्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या आहेत. धावपलकावरती वाढ झाली ती म्हणजे 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांच्या नंतर धावपलकावरती 19 धावा. चांगली गोलंदाजी केली विवेकनं. एक चौकाराचा मार जरूर खाल्ला असेल परंतु नंतर कमबॅक केला. धावपलकावरती धावा लागल्यात 19 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणारा. येणारे 12 चेंडू 26 धावेंची गरज टीम साईला. आता मात्र रंगरूप बदलावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. 26 धावा या देखील जड आहेत कारण कराडे टीमकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. तितक्याच अटॅक करणारी गोलंदाजी आहे परंतु तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो संजय. नक्कीच तिसरा गोलंदाज आपल्याला संजय आला. 12 चेंडू 26 धावेंची गरज असताना या धावेवरती रोख देणार का? त्याला स्पीडअप करायचा. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 19 धावा.
माननीय श्री या ठिकाणी अभिमन्यू पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांच्या समवेत माननीय श्री प्रवीण दादा शितकंदे यांचं देखील युवा उद्योजक त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचप्रमाणे माननीय श्री रोहन लबडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. या तिन्ही मान्यवरांचं आपण माजी सरपंच चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच रनआउट साठी थर्ड अंपायर रेफर केला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. धोक्याची धाव असेल काही. तर फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतो. नक्कीच साई टीम कडून असे 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मागे परतले गेलेत. या एकच धाव असणार आणि एके धावेच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ होते. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करतो संजय. पहिल्या चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन केलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. प्रमोद मोकल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद मोकल नक्कीच काही गरज नसताना एक रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली आहे. ती म्हणजे टीम साई आणि चांगली गोलंदाजी करतोय कराडे टीम कडून. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय संजय. 12 चेंडू आणि येणारे 11 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. 11 चेंडू 25 धावींची गरज असणाऱ्या टीम साई, परंतु चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळवली आहे टीम कराडेसाठी, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी करणार का? अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असणारा मॅच मात्र रंगतदार होणार. शाखेवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस लांबी कमी उंची जास्त, परंतु जज करता आलं नाहीये. इथे मात्र नक्कीच पुढ्यामध्ये चेंडू पडला गेला. जज करता आलं नाहीये. कॅच सुटली की मॅच सुटली हे नक्कीच थोड्या वेळामध्ये कळणार, कारण धावसंख्या फक्त 25 होत्या आणि ही कॅच जर पकडली असती ना नक्कीच कुठेतरी साई टीम मात्र दडपणामध्ये आली असती. परंतु चुकी करतो. चुकीला मात्र माफी नसणार. गोलंदाजाला दिली साथ नाहीये क्षेत्ररक्षकांना. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच प्रयत्न करतात, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होतो साई टीम कडून, परंतु फटका सीमापार जात नाहीये. परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी करतोय संजय. नक्कीच हा झेल उडला होता, झेल कॅरी करता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. गोलंदाज तयार आहे. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने मात्र चेंडू फेकला गेला. तिथे मात्र केली मिसफील्ड. नक्कीच घरचे वासे फिरले की घर देखील फिरलं जातं, तशीच मात्र काहीतरी चुकी करतो क्षेत्ररक्षक. मात्र वारंवार चुकी करतो. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे संजय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये आणि या चेंडूवरती येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये वाढ होतीये. 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. त्या म्हणजे साई टीमची चांगली फलंदाजी अत्यधिक चालू आहे. मयूर मोकल याच्या बॅट मधून चौकार आला. यावेळेस फेकून दिला
सरळ दिशेनं षटकार ठोकला मयूरनं ओ टू डीजे. हायवा कॅच जर घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजे समीर तांडेल यांच्याकडून आयोजक आहेत. 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हायवा कॅच घ्या आणि 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. समीर तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे हायवा कॅच साठी. या चेंडूवरती षटकार ठोकला. षटकारच्या साह्यानं धावफलकामध्ये वाढ होती. 32 धावा धावफलकावरती लागले गेलेत. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. 32 धावा धावफलकावरती लागले गेलेत. चांगली फलंदाजी करतो मयूर. यावेळेस सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार एकच धाव मिळते. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एके धावेवरती समाधान मानावं लागतं. धावफलकावरती धावा लागले गेलेत ते म्हणजे 33 धावा. अजूनही उर्वरित चेंडू बाकी असतील आणि 12 धावेंची गरज आहे. 12 धावेंची गरज आहे ती म्हणजे साई टीमला 2 फटक्यानं हा सामना क्लिअर होऊ शकतो. परंतु आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. फिरकी मात्र मारावी लागेल या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करत होता परंतु क्षेत्ररक्षकांना साथ दिली नाहीये. 12 धावेंची गरज आहे ती म्हणजे टीम साईला. फुलटॉच चेंडू त्याला फेकून दिलाय. सीमा पार क्लिअर केली आहे आणि जातोय दणदणी षटकार. मध्ये पाणी घेऊन जायचं. येणारे 6 चेंडू 6 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 6 धावेंची गरज असणार आहे टीम साईला. परंतु अजूनही कोणी हरलं नाहीये, कोणी जिंकला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकणार नाहीये कोण जिंकलाय कोण हरला. 6 चेंडू 6 धावेंची गरज असताना संघर्ष अतिशय जबरदस्त केला गेला. असं वाटलं होतं अवघड सामना झाला होता साई संघासाठी. मात्र त्या ठिकाणी अतिशय अगदी पाहायला गेलं ना तर चांगली फलंदाजी केली. अंतिम क्षणाला फलंदाजानं आणि चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं ते म्हणजे साई संघाला. थोडंसं अवघड झालं होतं. आता या ठिकाणी सोप्पं करून ठेवलंय फलंदाज मयूर मोकळ. या फलंदाजानं एक षटकार मारला आणि एक चौकार मारला आणि त्याने मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. इथून पुढे अजून येणार आहे 6 धावेंची गरज आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि त्याच्या कांद्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. 6 चेंडू 6 धावेंची गरज असताना या धाव्यांवरती रोख देणार का. परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मयूर मोकल. त्यानं 2 षटकार आणि 1 चौकारांचा खेळ केला. चांगली फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावेंची गरज आहे ती म्हणजे टीम साईला. दोन्ही संघांकडे आज सामना अजूनही बाकी आहे. कोणी हरलं नाहीये कोणी जिंकला नाहीये. चेंडू पहिला फेकण्यासाठी तयार आहे शुभम. यावेळेस मागच्या दिशेमध्ये क्लिअर केलाय फटका. फटका जातो 4 धावा. 1 बाउन्स क्लिअर करतोय चौकार. ओर टू डीज. दोन धावींची गरज असणारा नक्कीच पूर्णपणे सामना साई टीमच्या खिशामध्ये गेलाय की का. अजूनही 5 चेंडू आणि 2 धावींची गरज. 5 चेंडू 2 धावींची गरज. शुभमला मात्र काहीतरी मोठी कामगिरी करावी लागेल. कुठेतरी चमत्कार करावा लागेल तर सामना जिंकू शकतो. परंतु हे क्रिकेट आहे काही घडू शकतं. 5 चेंडू 2 धावींची गरज. इथे मोठा फटका जरूर सजवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा सहजरित्याने पूर्ण होतील का आणि सहज सामना जिंकला गेला तो म्हणजे टीम साई ना. ऑल द बेस्ट असेल नेक्स्ट मॅच साठी. साई टीम चांगला खेळ केला. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय बारवई. दोन्ही संघाने इकडे यायचं, डगआउट मध्ये यायचं, मुख्य व्यासपीठाकडे यायचं. आसरे आणि बारवई अशी लढत आपण पाहणार आहोत.
हार्ड लक या ठिकाणी कराडे संघ वेल प्लेट साही संघ दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी.